हॅलो ऑल अँड वेलकम टू आवर टुडेज क्लास. माझ्या म्हणजे मानसी बरोबर आज आपण इंग्लिशची ही क्लास करूया. आज आपण तुमच्या जर लास्ट सेशन मध्ये चाललं होतं देअर्स अ होल इन द बकेट, हे जी पोयम चालली होती तिचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. तर चला वाचूया देअर्स अ होल इन द बकेट. तर मुलांनो, मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगून चुकले होते की ह्याचा अर्थ काय आहे. देअर्स अ होल इन द बकेट म्हणजे काय आहे. ह्याचा अर्थ आहे की माझ्या एका बादलीमध्ये एक भोक आहे. देअर्स अ होल इन द बकेट म्हणजे बादलीमध्ये एक भोक आहे. ह्याच्यावरती एक पूर्ण पोयम लिहिलेली आहे. आपण काल जे वाचलं त्याचे एक क्विक रिकॅप मी सांगते तुम्हाला. लिझा आणि हेनरी हे दोन कॅरेक्टर आहेत या पोयमचे, या सॉन्गचे. हेनरी जे आहे ते सगळे प्रॉब्लेम्स सांगतो आणि लिझा त्याचे सोल्युशन सांगते. म्हणजे हेनरी जे आहे सगळे समस्या सांगतोय आणि लिझा एकानंतर एकच्या सोल्युशन की त्याचं काय जे आहे कशा प्रकारे ते सुलझू शकते ती समस्या हे सांगते. तर सर्वात आधी हेनरी लिझाला सांगतो की त्याच्या बादलीमध्ये एक होल आहे, म्हणजे की काय आहे, एक भोक आहे. तर लिझा सांगते त्याला की मग जर होल आहे, जर त्याच्यात एक भोक आहे, तर मग तू त्याला फिक्स कर, म्हणजे त्याला रिपेअर कर, ठीक कर. मग परत हेनरी आपली समस्या सांगतो की पण मी कशाने ठीक करू, मला तर काही माहित नाही कशाने ठीक करू. तर मग लिझा परत सांगते हेनरीला की तू त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ लाव आणि स्ट्रॉनी ते ठीक होऊन जाईल बादलीचा भोग. आता हेनरी परत म्हणतो की स्ट्रॉ मी लावून तर दो, पण स्ट्रॉ तर खूप जास्त लंबा आहे, लांब येतो है ना. तर मग मी काय करू. तर मग लिझा परत सांगते त्याला की जर स्ट्रॉ लंबा आहे तर तू त्याला कापून टाक, त्याला छोटं कर आणि मग तू त्याला बादलीमध्ये लावून घे. परत हेनरी विचारतो की मग मी कशाने त्याला लहान करू, कशाने त्याला काटू. तर लिझा परत त्याला सांगते, उत्तर देते की एक्सनी, म्हणजे जी एक आरी असते त्याच्यानी जे आहे तू त्याला लहान कर, असं ती म्हणते. आता तो काय म्हणतो, हेनरीची परत नवीन समस्या की जो एक्स आहे ते त्याची जी धार आहे, धार बिलकुल नाहीये. डल म्हणजे काय असतं की धार त्याच्यात नाहीये. तर परत तो एक समस्या आणतो की ते टू डल म्हणजे की त्याच्यात धार नाहीये, तर मग ते कसं कपेल, तर ते कपेलच नाही. तर अशा प्रकारे एवढं आपण काल आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचून चुकलो होतो. आता न्यू सेशन मध्ये बघा. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन शार्पन इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, शार्पन इट. तर लिझा काय म्हणते की जर त्याची धार नाहीये, धारदार नाहीये, तर तुला काय करायला पाहिजे, तिला शार्पन कर, तिला नुकीला बनव की त्याच्यात धार ये, असं काहीतरी कर. तर मग तो म्हणतो, विथ व्हॉट शुड आय शार्पन इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शुड आय शार्पन डिअर लिझा, विथ व्हॉट. तर तो परत विचारतो लिझाला की मग मी कशाने त्याला शार्पन करू, कशाने आपल्या एक्सला धारदार बनवू, काय वस्तूनी. तर परत ती उत्तर देते, विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ अ स्टोन डिअर हेनरी, डिअर हेनरी, अ स्टोन. स्टोन म्हणजे काय असतं, जे पत्थर असतं, पत्थरवरती जर त्याला घिसलं जाईल तर त्याच्यात धार येऊन जाईल. तर लिझा म्हणते की तू एका पत्थरवरती त्याला घिस, पत्थरनी त्याला धारदार बनव. आता काय तो म्हणतो परत से हेनरी, बट द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, डिअर लिझा, द स्टोन इज टू ड्राय डिअर लिझा, टू ड्राय. तर तो म्हणतो की पण ते जे पत्थर आहे ते तर फार जास्त ड्राय आहे, म्हणजे सुका आहे, आणि इतक्या सुक्या पत्थरवरती जे आहे धार नाही होऊ शकत. मग ती परत त्याला म्हणते, सांगते की देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन वेट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, वेट इट. वेट म्हणजे काय, ओलं, ठीक आहे ना. तर ती त्याला म्हणते की तू जर ते सुखं आहे, ड्राय आहे, तर त्याला तू वेट कर, ओलं कर. परत प्रश्न येतो हेनरीचा की विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शुड आय वेट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. तो परत विचारतो की मी कशाने त्याला ओलं करू, काय वस्तूनी ओलं करू. आता परत ती उत्तर देते की विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ वॉटर. तर मग तिचं उत्तर काय असतो की भाई ओलं आपण कशाने करतो कोणत्याही वस्तूला, पाण्याने. तर ती तेच उत्तर देते की पाण्याने कर डिअर हेनरी, तिला एक्सला आपल्या स्टोनला, पत्थरला पाण्याने ओलं कर, असं ती म्हणते. बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, डिअर लिझा, बट हाऊ शॅल आय गेट इट डिअर लिझा, बट हाऊ. तर परत हेनरीचा प्रश्न की पण पाणी मी आणू कसं, कशात आणू, हे तिचा परत प्रश्न येतो. आणि मग ती परत काय उत्तर देते, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट डिअर हेनरी, डिअर हेनरी, इन द बकेट. ती परत उत्तर काय देते की बकेटमध्ये म्हणजे बादलीमध्ये, बादलीमध्ये पाणी आण आणि त्याला तू पत्थरला ओलं कर. आता पहा ती किती चिडलेली आहे, किती जास्त तिचा चेहरा रागवलेला आहे, अगदी केस सुद्धा उभे झालेत तिचे उत्तर दोन दोन, है ना.
मग शेवटी सगळ्यात शेवटी परत तोच उत्तर येतो जो सगळ्यात पहिले होता की बट देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा देअर इज अ होल इन द बकेट डिअर लिझा देअर इज अ होल. म्हणजे तो शेवटी परत तेच म्हणतो पण मी पाणी कसं आणू बादलीमध्ये, बादलीत तर एक भोक आहे तर तिथं नाही येऊ शकत. म्हणजे गाडी जिथून चालली होती घुमून फिरून तिथेच परत येऊन जाते. अशा प्रकारे कोणत्या गोष्टीचं काही निराकरण त्यांना मिळत नाही. अशी मजेदारची पोयम होती, फारच छान होती आणि रेपिटेशन होतं परत परत ह्याच्यामध्ये. जर आपण याच्यात रायमिंग वर्ड्स बघूया तर बघा इथे बकेट बकेट है ना, तर म्हणजे पहिला आणि तिसरा ठीक आहे ह्याच्यात आलं. आता आणि रायमिंग वर्ड्स ह्याच्यामध्ये असे आहे नाही, कारण की सगळे जे आहेत 2-2 लाईनीचे पॅराग्राफ आहेत, स्टेन्झाज आहेत आणि सगळे वेगवेगळे आहेत. तर ह्याच्यात कोणतेच रायमिंग वर्ड एज सच नाही आहे. तर अशा प्रकारे आपली ही पोयम वाचून पूर्ण झालेली आहे. फार छान पोयम होती. आता आपण पुढे बघूया ह्याच्यात काय आहेत. प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम. ह्याच्यात तुम्ही हे करू शकताय की एक जे आहे ह्याला गाण्याच्या रूपात आणि ह्याला अशा रूपात तुम्ही त्याला प्रेझेंट करू शकताय क्लास समोर. ठीक आहे ना. तर ह्याला पाठ करा. 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुलं असं करून जे आहे ते एक एक आपला आपला भाग पाठ करा आणि त्याला सगळ्यांसमोर प्रस्तुत करा. लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ऍक्शन्स मेन्शन्ड इन द पोएम. हे आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकलो आहेत की कोणते ऑब्जेक्ट्स आहेत आणि कोणते ऍक्शन्स आहेत पोएम मध्ये, हे आपण करून चुकलेलो आहोत. रीराईट द सॉन्ग इन द फॉर्म ऑफ अ सिम्पल डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा. तर डायलॉग फॉर्म मध्ये लिहायचा होता हेनरी अँड लिझाचा हे जो सॉन्ग आहे, हे सुद्धा आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये केलेलं आहे. प्रेझेंट द स्टोरी लाईन ऑफ द पोएम इन द फॉर्म ऑफ अ सर्क्युलर फ्लो चार्ट. फ्लो चार्ट मध्ये म्हणजे तुम्हाला एका चार्ट मध्ये कसं काय काय झालं, पहिले हे झालं मग हे झालं, असं अशा प्रकारे एक फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे. आता बघा, राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स. इथे नाउन्स दिले आहेत, संज्ञा शब्द दिले आहेत, त्यांचे प्लुरल म्हणजे बहुवचन आपल्याला लिहायचे आहेत. जसं की होल आहे, त्याच्यात काय होईल, होल्स, एक्स एक्सेस, स्टोन स्टोन्स आणि बकेट बकेट्स. तर आपल्याला सिम्पली सगळ्यांमध्ये काय करायचंय, एस जोडून द्यायचंय. आता बघा, नोट दीज प्लुरल्स. आता हे प्लुरल्स बघा, हे थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यात काय आहे वेगळं बघा, ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीज, स्टोरी स्टोरीज, फेरी फेरीज. ह्याच्यात तुम्ही जर लक्ष देऊन बघाले तर सगळ्यांमध्ये शेवटी वाय आहे. ठीक आहे. आणि इकडे जेव्हा आपण ह्याला प्लुरल केलं तर वाय ह्याचं हटून गेलं, वायच्या जागी आय येऊन गेलं आणि मग ई एस. ठीक आहे. इकडे बघा, वाय हटून गेलं, आय येऊन गेलं, मग ई एस, आणि इथे याच फेरीमध्ये वाय हटलं आणि आय ई एस. तर अशा प्रकारे जिथेही तुम्हाला सिंग्युलर मध्ये वाय दिसते आणि प्लुरल करायचंय तर शेवटला वाय हटावून तुम्ही त्याच्यात काय कराल, वायच्या जागी आय ई एस हे 3 अक्षर येऊन जातील आणि ते प्लुरल बनून जाईल. फॉर्म पेअर्स मेक अ लिस्ट ऑफ 10 एव्हरीडे प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन. आता आपल्याला काय करायचं, 10 रोजच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, आपण रोज जे फेस करतो अशा खूप सारे प्रॉब्लेम्स असतील जर तुम्ही विचार करा, आणि त्यांचे जे सोल्युशन्स आहेत. सपोज तुमच्याकडे तुमचं नळ वाहत आहे कोणचा, तर काय कराले, नळ वाहायचा हा प्रॉब्लेम झाला आणि त्याचं सोल्युशन काय झालं की आपण एका प्लंबरला बोलावून घ्यायचं. आणि अशाच प्रकारे आपला पंखा नाही चाललाय तर काय करायचं, तर इलेक्ट्रिशियनला बोलवाले. तर असे आपले रोजचे काही ना काही प्रॉब्लेम असतात जे आपण फेस करतो, तर त्याला आपण अशा प्रकारे सोल्युशन पण त्याचे निघत राहतात. काउंटिंग अँड मेजरिंग. आता हे बघा, लँग्वेज पार्ट आहे, हा सगळ्यात जरुरी असतो. काउंटिंग अँड मेजरिंग. काउंटिंग म्हणजे काय, मोजणं, आणि मेजरिंग म्हणजे त्याचा माप घ्यायचा. ठीक आहे ना. काउंटिंग अँड मेजरिंग, कसं कसं मेजर करायचा कोणत्याही वेगवेगळ्या वस्तूंना. नोट दॅट वी कॅन काउंट होल्स, ऍक्सेस, स्टोन्स एटसेट्रा. हे पहा, आता ज्याचेही आपण वर्ड्सचे प्लुरल करतोय तर म्हणजे त्यांना आपण काउंट करू शकतो. ठीक आहे ना, त्यांना आपण मोजू शकतो. तर तेच म्हटलंय की वी कॅन काउंट, आपण मोजू शकतो होल्सला, ऍक्सेसला, स्टोन्सला, ह्यांना. दॅट इज वाय दे हॅव प्लुरल फॉर्म्स. आणि त्याच कारणाने त्यांचे प्लुरल्स म्हणजे बहुवचन फॉर्म्स असतात. बट वी कॅन नॉट काउंट मटेरियल्स. पण आपण काही मटेरियल्स जे आहेत ते काउंट नाही करू शकत, जसं की वॉटर, मिल्क, स्ट्रॉ. वॉटर म्हणजे काय, पाणी, दूध, आणि अशा सगळ्या वस्तू आपण जे आहे मापू नाही, ह्याला आपण मापतो, ह्याला आपण मोजू नाही शकत. एक असतं मापणं आणि एक असतं मोजणं, तेच आहे काउंटिंग अँड मेजरिंग. Therefore usually we do not say waters, milks or straws. आपण असं कधीच नाही म्हणत की वॉटर्स, गिव्ह मी सम वॉटर्स, असं नाही म्हणत आहे ना, हे चुकीचं असतं.
वी मेजर दीज मटेरियल्स अँड से अ बकेट ऑफ वॉटर. तर ह्यांना आपण काय करतो, मेजर करतो, मापतो. अ कप ऑफ मिल्क, अ स्पूनफुल ऑफ शुगर एटसेट्रा. ह्यांना आपण मोजत नाही. आता साखरच आहे, साखर आपण एक एक दाणा मोजू नाही शकत. ठीक आहे, कळलं अंतर या दोघांचा. वी कॅन ऑल्सो से 2 liters ऑफ ऑइल, हाफ अ लिटर ऑफ मिल्क, 1 किलो ऑफ शुगर. आता तुम्हाला माहितीये की जे लिक्विड पदार्थ असतात, तरल पदार्थ असतात, त्यांना आपण लिटर्स मध्ये, पाणी असे, दूध असे, तेल असे, यांना लिटर मध्ये करतो ना. 2 liters ऑफ ऑइल, हाफ अ लिटर ऑफ मिल्क असं. आणि जे ह्याच्यात मापायामध्ये जे भारी असतात चीज, त्यांना किलोग्राम. तर 1 किलो ऑफ शुगर असं आपण मापतो त्यांना. वी से पीसेस ऑफ क्लोथ्स, स्लाइसेस ऑफ केक, लोफ ऑफ ब्रेड, रॅदर क्लोथ्स, केक्स और ब्रेड. आपण असं कधीच नाही म्हणत की पीसेस ऑफ क्लोथ्स, स्लाइसेस ऑफ केक्स असं नाही म्हटलं जात. तर पीसेस होतात, एक कपडा आहे त्याचे पीसेस होतील, एक केक आहे त्याचे स्लाइसेस होतील, आणि अशाच प्रकारे एक ब्रेडचे खूप सारे लोफ होतील, लोफ ऑफ ब्रेड. तर हे जे आहे हा मेन फरक आहे काउंटिंग आणि मेजरिंग मध्ये. आता आपण ह्याच्यात जे सुटलेल्या गोष्टी आहेत ते आपण बघूया एकदा. बघा, तुमचा क्वेश्चन नंबर 4 होता फ्लो चार्ट ऑफ द पोएम. फ्लो चार्ट तिचा तयार करायचा होता. तर ह्याच्यात मी एक एक्झाम्पल देऊन दिलंय. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा आपला एक फ्लो चार्ट तयार करू शकताय. तर जसा फ्लो चार्ट आहे, सर्क्युलर फ्लो चार्ट म्हटला त्यांनी. देअर्स अ होल इन हेनरीज बकेट, हे सर्वात आधी ही समस्या होती. त्याच्यानंतर काय झालं, लिझा टेल्स हिम टू फिक्स इट. लिझा तिला सांगते की तिला रिपेअर कर, तिला ठीक कर. आणि मग हेनरी आस्क्स व्हॉट शुड ही फिक्स इट विथ. हेनरी परत विचारतो की तो कशाने त्याला फिक्स करेल. तर अशाच प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही पुढे 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 असं करून आपली कॉपीमध्ये किंवा एक चार्ट बनवू शकता, फ्लो चार्ट त्याचा बनवू शकता. या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता. मग बघा, राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स. ठीक आहे ना, नाउन्सचे प्लुरल फॉर्म्स बघा. होल, होल्स, एक्स, एक्सेस, स्टोन, स्टोन्स आणि बकेट, बकेट्स. आपण सिम्पली काय केलंय, सगळ्या वर्ड्स मध्ये नुसतं एक एस ऍड करून दिला आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर बघा, मेक अ लिस्ट ऑफ सम एव्हरीडे प्रॉब्लेम्स अँड देअर सोल्युशन. हे आता आपण डिस्कस केलं होतं की प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स कसे करू शकतात. ह्याच्यात काही एक्झाम्पलरी दिले आहेत आणि तुम्ही पुढे आणि त्याच्यात आपल्या हिशोबे त्याच्यात वाढवून घ्या. जसं प्रॉब्लेम आहे, फॅन इज नॉट वर्किंग, पंखा नाही चालत आहे, तर काय कराले. सोल्युशन काय, कॉल अन इलेक्ट्रिशियन, की इलेक्ट्रिशियनला बोलवून घ्या. प्रॉब्लेम आहे, ऑइल इज स्प्रेड ऑन द फ्लोर, की फ्लोर वरती, जमिनीवरती तेल पडून गेलं. होऊन जातं ना असं कधी कधी, जमिनीवरती तेल किंवा काही खायचा पदार्थ पडून गेला, तर काय करायचं, क्लीन इट अँड देन वॉश इट विथ सोप पावडर. सगळ्यात पहिले आपण जर तेल पडेल तर काय करू, पहिले आपण कापडाने पुसू आणि त्याच्यानंतर त्याला सोप पावडर म्हणजे साबणाच्या पाणीने जे आहे त्याला साफ करू. तर हे त्याचं सोल्युशन आहे. अशाच प्रकारे प्रॉब्लेम पहा, अ टॅप इज लिकिंग, एक नळ वाहतोय, तर काय करायला, सोल्युशन, अ कॉल अ प्लंबर टू मेंड इट. तर एक प्लंबरला तुम्ही बोलवाले, जो की नळ वगैरे ठीक करतो, पाण्याचे काम बघतो आणि तो ते ठीक करून देईल. तर अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि ज्याचे सोल्युशन्स पण मिळू शकतात. काही वस्तू तुटली, काही आपल्याला रिपेअर करायचं आहे, तर आपण जे आहे ना की हर डे टू डे लाईफ मध्ये असं सगळं फेस करतो आणि त्याला ठीकही करून घेतो. तर हे प्रॉब्लेम सोल्युशन्स काही दिलेले आहेत, तुम्ही आणि त्याच्यात आपल्या मनाने अजून सुद्धा ऍड करा. तर आज आपण ही पोयम चा जो पुढचा भाग होता तो बघितला आणि पूर्ण त्याला कन्क्लूड केलं. बघितलं की कसं ही पोयम किती मजेदार होती आणि हेनरी आणि लिझाचा मधला जो संवाद होता तो किती मस्त होता. ह्याला आपण लोकांसमोर प्रेझेंट सुद्धा करू शकतो. कुणाला जे आहे, दोन तुम्ही मित्रमैत्रिणी मिळून असं सगळं प्रेझेंटही करू शकताय. त्याच्याऐवजी आपण काउंटिंग अँड मेजरिंग असा फार महत्वपूर्ण ग्रामरचा पार्ट वाचला आहे. आपण फ्लो चार्ट कसा बनवायचा हे तुम्हाला एक उदाहरण दिलं मी, ते तुम्ही पूर्ण करा फ्लो चार्ट आपल्या मनाने बनवून. आजचा हा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.